झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट। झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट। हॅलो टिकेटिंग टीम. हॅलो. हाऊस द जोश. हाय. तिकीट 1 महिना आधीच सोल्ड आउट झाली तर तुमची पहिली रिॲक्शन काय होती? तुम्ही एवढा क्राऊड आणि एवढा डिमांड एक्सपेक्ट केला होता का? केला होता कारण प्रोग्राम खूप छान आहे त्यामुळे आम्हाला माहिती होतं येतील लोक. बाय द वे एक्सपेक्टेड होतं पण परत आणि आपण सोयच अशी केलेली आहे की हा जो हॉल आहे हा सेंट्रलाइज लोकेशन आहे MMBS ने जो सिलेक्ट केलाय. मी मराठी मंडळ बँगलोर साऊथ MMBSचा अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी. नमस्कार, मी निरंजना बारी, मराठी मंडळ बेंगळुरू साऊथची उपाध्यक्ष. आता 2 वर्ष झालेले आहेत आम्हाला. वेगवेगळे प्रोग्राम करतो आहोत. यावर्षी आयुष्यावर बोलू का याच्यावरती प्रोग्राम सुरू आहे. हा मोठा कार्यक्रम उभा करायला किती मेहनत लागली आणि किती महिन्याची प्लॅनिंग आहे ही? याची खरी सुरुवात झाली ऑक्टोबर नंतर ॲक्च्युली, कारण आम्हाला हॉल त्यानुसार मिळाला. ऑक्टोबर नंतर प्रचंड मेहनत वेगवेगळ्या फ्रंट्सवरती झालेली आहे. फायनली आज सगळ्या प्रेक्षकांना बघून कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. 4-4.5 महिन्यापासून जे काम चालू होतं ते सगळं जुळून आलंय आणि ते बघून खूप आनंद होत आहे. फुल सॅटिस्फॅक्शन ॲब्सोल्युटली. हे आहे आपले स्टेज मॅनेजमेंट टीम. बिहाइंड द सीन्स जे झालंय ते प्लीज आम्हाला शेअर करा. This has been one of the easiest shows to manage. So I had a shopping list which I executed on a single day, and then each of us has collated stuff. Then we had to get some decorative Yeah. plates. त्याच्यानंतर सत्काराचं मजा येते सकाळपासून नुसती धांदल उडालेली आहे. माझ्या अपेक्षेपैकी तर कौतूहल जास्त होतं की आता MMBS कुठे सुरू जाऊन कुठे पोहोचलं पाहूया. मला असं वाटतं हा टाइमलेस प्रोग्राम आहे. मागचे 20 वर्ष झाले चालतोय. म्हणजे या प्रोग्राममध्ये 20 वर्ष आधी एखादा मुलगा आपल्या बाबाचं बोट धरून आला असेल, बाबाचं गाणं ऐकलं असेल आणि तोच आता बाबा बनून आलेला आहे. तर डेफिनेटली हा प्रोग्राम पूर्ण बघण्यामध्ये आणि त्याचा एन्जॉयमेंट करण्यामध्ये डेफिनेटली वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. आयुष्यावर बोलू काही प्रोग्राम इतका छान प्रोग्राम आहे आणि इतक्या मनापासून ते जे आपल्या मनातले भाव आहे आपण ऍक्च्युली एक्सप्रेस नाही करू शकत ते त्यांच्या थ्रू एक्सप्रेशननी कळतं. हे तिसऱ्यांदा मी हा प्रोग्राम पाहिला. तुम्ही MMBS चे फाउंडिंग मेंबर आहात, तर सुरुवातीला तुम्हाला वाटलं होतं का की एवढे मोठे कलाकारांसोबत एवढा मोठा प्रोग्राम ऑर्गनाईज करणार? आम्ही 7 वर्षापूर्वी म्हणजे 2018ला मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हा आपण रिस्पॉन्स आपल्याला जो व्हॉट्सअपवरती मिळाला होता त्यांनी एकंदरीत मंडळ खूप छान चालेल असं वाटलं होतं. पण गेल्या 7 वर्षात जी आपली प्रगती झाली, आपण 4 मोठे कार्यक्रम केले, आपल्या मंडळाचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज होतात. आणि आता ह्या वेळेला जो आपण मोठा हॉल घेऊन 650 लोकांची कपॅसिटी असलेला आणि अशा मोठ्या कलाकारांबरोबर सलीलजी आणि संदीपजी असलेल्यांच्या कलाकारांबरोबर आपण हाऊसफुल प्रोग्राम देतो आहे. हे मनामध्ये कुठेतरी इच्छा आणि डिझायर तर होती, पण ती कम्प्लीट 7 वर्षात होईल असं नव्हतं वाटलं. कार्यक्रम इतक्या वर्ष चालू कसा त्याच्यात बदल काय झाले ते बघण्यासारखं असं आहे.